नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र या विषयाची क्वेश्चन बँक, त्यालाच आपण प्रश्नपेढी असेही म्हणतो। मार्च 2021 सूचना फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच। सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी, म्हणून या ठिकाणी आपण उत्तर दिले नाहीत, जेणेकरून या प्रश्नाबरोबरच तुम्हाला इतर प्रश्नांचाही अभ्यास होईल, सराव होईल, जेणे कोणतेही प्रश्न परीक्षेत आल्यास आपल्याला ते सहज लिहिता येतील। त्यामुळे आपण हे प्रश्न सोडवता इतर प्रश्नांचाही अभ्यास करायचा आहे, पाठ्यपुस्तकांचा जास्तीत जास्त आधार घ्यायचा आहे। तर चला सुरू करूया। प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग या प्रकरणाची क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे। प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिलं विधान आहे, रिकामी जागामध्ये बर्लिनची भिंत पाडण्यात आली। पर्याय 1988, 1989, 1990, 1991। दुसरं विधान, सोव्हिएत युनियनचे विघटन रिकामी जागा मध्ये झाले। पर्याय 1989, 1990, 1991, 1992। तिसरं विधान, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये रिकामी जागा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा उदय झाला। पर्याय एकध्रुवीय, द्विध्रुवीय, बहुध्रुवीय, प्रादेशिक। चौथं विधान, रिकामी जागामध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले। पर्याय 1987, 1988, 1989, 1990। पाचवं विधान, न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संज्ञा सर्वप्रथम रिकामी जागा यांनी वापरली। पर्याय जॉर्ज बुश, विल्सन, चर्चिल, बराक ओबामा। सहावं विधान, फ्रान्सिस फुकुयामा यांनी रिकामी जागा हा सिद्धांत मांडला। पर्याय इतिहासाचा अंत, राज्यशास्त्राचा अंत, समाजशास्त्राचा अंत, मानव वंशशास्त्राचा अंत। सातवं विधान, अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रिकामी जागा यांनी सत्तेचे 2 प्रकारात विभाजन केले। पर्याय फ्रान्सिस फुकुयामा, जोसेफ नाय, जॉर्ज बुश, विल्सन। आठवं विधान, सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःचे ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर, ग्रीन पॉवर, व्हाईट पॉवर। नववं विधान, पिझ्झा, बर्गर, शैक्षणिक आंतरजाल ही रिकामी जागाची उदाहरणे आहेत। पर्याय हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर, ग्रीन पॉवर, व्हाईट पॉवर। 10वं विधान, 1993 मध्ये जागतिक मानवी हक्क परिषद रिकामी जागा येथे पार पडली। पर्याय शिकागो, फिएत्रा, जोहान्सबर्ग, स्वीडन। 11वं विधान, रिकामी जागा रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क ट्रेड सेंटर येथे दहशतवादी हल्ला झाला। पर्याय 11 सप्टेंबर 2001, 11 सप्टेंबर 2002, 11 सप्टेंबर 2003, 11 सप्टेंबर 2004। 12वं विधान, रिकामी जागामध्ये म्युनिक येथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हल्ला केला। पर्याय 1971, 1972, 1973, 1974। 13वं विधान, रिकामी जागामध्ये अमेरिकेने दहशतवादी लढाई विरुद्ध अफगाणिस्तान सोबत युद्ध पुकारले। पर्याय 2001, 2002, 2003, 2004। 14वं विधान, वन बेल्ट वन रोड ही योजना रिकामी जागा देशाने राबविली। पर्याय भारत, अमेरिका, चीन, नेपाळ। 15वें विधान, आसियान प्रादेशिक संघटनेची स्थापना मध्ये झाली। पर्याय 1965, 1966, 1967, 1968। रिकामी जागामध्ये मास्त्रिख्त करार करण्यात आला। पर्याय 7 फेब्रुवारी 1991, 7 फेब्रुवारी 1992, 7 फेब्रुवारी 1993,
7 फेब्रुवारी 1994. 17वे विधान, युरोपियन संघाचे रिकामी जागा हे अधिकृत चलन आहे. पर्याय डॉलर, येन, युरो, रुपये. 18वे विधान, युरोपीय संघातील युरो हे 28 पैकी रिकामी जागा देशाचे अधिकृत चलन आहे. 18, 19, 20, 21. 19वे विधान, 1 जानेवारी 1999 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात रिकामी जागा या चलनाचा प्रवेश झाला. पर्याय डॉलर, येन, युरो, रुपये. 20वे विधान, शेंगेन करार हा रिकामी जागा साली करण्यात आला. पर्याय 1985, 1986, 1987, 1988. 21वे विधान, शेंगेन करार हा या खेडेगावात करण्यात आला. पर्याय फ्रान्स, बेल्जियम, लॅक्झेमबर्ग, जर्मनी. 22वे विधान, रिकामी जागांमध्ये ब्रिटनने युरोप संघातून माघार घेतली. पर्याय 2015, 2016, 2017, 2018. 23वे विधान, युरोपियन संसदमध्ये रिकामी जागा सदस्य 5 वर्षासाठी निवडले जातात. पर्याय 751, 756, 768, 789. 24वे विधान आहे, रिकामी जागांमध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. पर्याय 1984, 1985, 1986, 1987. 25वे विधान आहे, सार्क संघटनेमध्ये अफगाणिस्तान या देशाचा रिकामी जागांमध्ये समावेश झाला. पर्याय 2005, 2006, 2007, 2008. 26वे विधान आहे, BIMSTEC ची स्थापना रिकामी जागांमध्ये झाली. पर्याय 1995, 1996, 1997, 1998. 27वे विधान आहे, शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना रिकामी जागांमध्ये झाली. पर्याय 2001, 2002, 2003, 2004. 28वे विधान आहे, BRICS या संघटनेची स्थापना मध्ये झाली. पर्याय 2008, 2009, 2010, 2011. 29वे विधान आहे, शांघाय सहकार्य संघटनेचे भारत आणि पाकिस्तानमध्ये सदस्य झाले. पर्याय 2015, 2016, 2017, 2018. 30वे विधान आहे, G20 या संघटनेची स्थापना रिकामी जागा मध्ये झाली. पर्याय 1996, 1997, 1998, 1999. आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यामध्ये खाली जोड्यांचे गट आहेत, त्या जोड्यांमधून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे. तर पहिला जोड्यांचा गट आहे, सार्क सदस्य नेपाळ, शांघाय सहकार्य संघटना कझाकिस्तान, ब्रिक्स सदस्य इंग्लंड, बिक्स्टेक चीन. दुसरा जोड्यांचा गट, पूर्व तिमोर इंडोनेशिया, इरिट्रिया इथिओपिया, मॉन्टेनिग्रो चेकोस्लोवाकिया, दक्षिण समुदाय सुदान. तिसरा, शैक्षणिक देवाणघेवाण सॉफ्ट पॉवर, आंतरजाल हार्ड पॉवर, फूड चेन सॉफ्ट पॉवर. चौथा, न्यूयॉर्क 9/11, बाली 2002, मुंबई 2005. क, प्रश्न पहिल्यामध्ये क असतो, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर ती विधाने आहेत, 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह. पर्याय द्विध्रुवीयतेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा अस्त, अलिप्तवादाचा अंत. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. दुसरं विधान आहे, मास्त्रिक्ट करार संदर्भ. पर्याय दुसरं विधान आहे, मास्त्रिक्ट करार संदर्भ. पर्याय संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. ड, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
पहिल्यामधला ड हा प्रश्न आहे. तर त्या प्रश्न आहेत, जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराचे प्रभाव पाडते, यासाठी कोणती समर्पक संकल्पना योग्य पडते ती आपल्याला लिहावी लागते. दुसरं आहे, जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य. तिसरा आहे, युगोस्लोव्हियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली. 4. पात्र व्यक्तींना 26 युरोपीय देशात मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी. 5 आहे, वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान असलेली प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था. 6. युरोपीय संघातील युरो चलन स्वीकारलेल्या देशांच्या आर्थिक व भौगोलिक प्रदेशात असणारे नाव. 7. जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते अशी संकल्पना. 8. समाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला हिंसाचार. 9. सरकारी संस्थांना लक्ष्य करीत असलेला दहशतवाद. 10. अनेक देशांनी मिळून आपले आर्थिक हितसंबंध अधिक दृढ करण्यासाठी तयार केलेला गट. प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. पहिले एक शब्द दिलेला असतो, त्या संबंधित 4 शब्द असतात. त्यामध्ये जो त्याला संबंधित नाही किंवा या मुख्य शब्दाचा आणि त्या 4 शब्दांचा त्यातल्या एखाद्या शब्दाचा काहीच संबंध नाही असा जो गटात न बसणारा शब्द आहे तो आपल्याला वगळून उत्तरामध्ये लिहायचा आहे. पहिले आहे, युरोझोन मधील देश. ते देश आहेत अ फ्रान्स, ब स्वीडन, क जर्मनी, ड इटली. यापैकी एक देश हा युरोझोन मधील नाही, तो देश आपल्याला गटात न बसणारा आहे असं समजायचं आहे. दुसरा आहे, सार्कचे सदस्य देश चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश. तिसरा आहे, बिगस्टेकचे सदस्य देश भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ. चौथा आहे, शांघाय सहकार्य संघटनेचे देश चीन, रशिया, भारत, अमेरिका. 5वा आहे, युगोस्लाव्हियाचे विघटनातून उदयास आलेली राष्ट्र. पर्याय, स्लाव गणराज्य, क्रोएशिया, सर्बिया, बेस्त्रिया. 6वा आहे, बांगलादेश, भारत, भूतान, नेपाळ, श्रीलंका, रशिया. 7वं, भारत, अमेरिका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान. 8वा आहे, चीन, रशिया, कझाकिस्तान, भारत, ताजिकिस्तान. 9वा आहे, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, पाकिस्तान, लक्झेंबर्ग, नेदरलँड. 10वा आहे, इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, मेडिसिन्स सायन्टिफिकर, ऑक्सफॅम, बिमस्टेक. 11वा आहे, क्रोएशिया, स्लोवेनिया, सर्बिया, स्लाव गणराज्य, बेस्त्रिया. प्रश्न दुसरा अ आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे, शांघाय सहकार्य संघटना सभासद देश. दुसरी आहे, बिमस्टेक देश. तिसरी संकल्पना आहे, सार्क संघटनेचे देश. चौथी आहे, BRICS. 5वी आहे, सॉफ्ट पॉवर उदाहरणे. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली युरोझोन राष्ट्रेचा असलेला एक नकाशा दिला आहे, त्या नकाशावर आधारित प्रश्न आहेत. युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य असणाऱ्या देशांची नावे लिहा. युरोझोन मध्ये सहभागी नसलेले पण युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या देशांची नावे लिहा. फ्रान्स या देशाच्या दक्षिणेला असणाऱ्या एका देशाचे नाव सांगा. दुसरा आहे, शेंगेन क्षेत्र असलेला हा नकाशा आहे, त्यावर आधारित प्रश्न आहेत. शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. शेंगेनचे सदस्य नसलेले पण युरोपियन युनियनचे सदस्य असणाऱ्या 2 देशांची नावे लिहा. युरोपियन युनियन सदस्य नसलेले पण शेंगेन सदस्य असलेले एका देशाचे नाव लिहा. आता नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तर लिहिताना आपल्याला या ठिकाणी खाली एका कॉर्नरमध्ये सूची दिलेल्या असतात, त्या सूची व्यवस्थित पाहायची आहे आणि त्या सूची नकाशात त्या नकाशाचे देशांची, राज्यांची नावे बघायची आहे आणि उत्तर लिहायचं आहे. आता तिसरा नकाशा आहे, त्यावर आधारित हा अरेबियन समुद्रासंबंधित हा नकाशा आहे,
त्यावर आधारित प्रश्न आहेत. सौदी अरेबिया या देशाच्या उत्तरेस असणाऱ्या 2 राष्ट्रांची नावे सांगा. इराक देशाच्या दक्षिणेला असणाऱ्या 2 राष्ट्रांची नावे सांगा. इराण देशाच्या पूर्वेस असणाऱ्या एका देशाचे नाव सांगा. प्रश्न तिसरा आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण लिहा. त्यामध्ये पहिला आहे, दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. दुसरा आहे, मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. तिसरं विधान आहे, 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ असे म्हणतात. चौथा आहे, G20 या संघटनेचा मुख्य उद्देश आर्थिक स्थैर्याबाबत होता. पाचवं विधान आहे, शेंगेन करारामुळे देशांतर्गत व सीमांतर्गत प्रवास अधिक सुखरूप झाला. प्रश्न चौथा आहे, खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. ती विधाने आहेत, बहुध्रुवीय व प्रादेशिकतावाद यामध्ये काय सहसंबंध आहे तो आपल्याला लिहायचा आहे. दुसरा आहे, एकध्रुवीयतेचा उदय व मानवतावादी हस्तक्षेप. प्रश्न पाचवा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. प्रश्न आहेत, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या देशांची नावे सांगा. दुसरा आहे, संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दलाचे योगदान थोडक्यात सांगा. प्रश्न सहावा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. प्रश्न आहेत, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते सांगून सॉफ्ट पॉवरची उदाहरणे सांगा. युरोपीय महासंघाची रचना विशद करा. प्रश्न सातवा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रश्न आहेत, पहिला प्रश्न आहे, शीतयुद्धोत्तर काळातील घटनांचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. शीतयुद्धोत्तर काळातील घटनांचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत, नव्या राष्ट्रांचा उदय, एकध्रुवीयतेचा उदय, मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद, बहुध्रुवीयता व प्रादेशिकतावाद. दुसरा आहे, पुढील प्रादेशिक संघटनेची माहिती विशद करा. मुद्दे आहेत, SAARC, BIM, STEC, SCO, G20, BRI, CS. प्रकरण दुसरे आहे आता, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण. त्यावर आधारित प्रश्नपेढी क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे. प्रश्न पहिला अ आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान, रिकामी जागामध्ये जागतिकीकरण हा शब्द प्रयोग नव्याने आला. पर्याय 1990, 1991, 1992, 1995. दुसरा आहे, मध्ये जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. पर्याय 1993, 1994, 1995, 1996. तिसरा आहे, जगाच्या अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण म्हणजे. पर्याय आधुनिकीकरण, शहरीकरण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण. चौथा आहे, NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑफिस. दुसरा आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तिसरा आहे, न्यू गव्हर्नमेंट ऑफिस. चौथा आहे, न्यू ग्रुप ऑफिस. पाचवा आहे, जैतापूर हे प्रकल्प या राज्यात आहे. पर्याय राजस्थान, गुजरात, केरळ, महाराष्ट्र. सहावा आहे, CNN ने रिकामी जागांमध्ये भारतात प्रवेश केला. पर्याय 1990, 1991, 1992, 1994. सातवा आहे, इंटरनेटच्या रिकामी जागाच्या साहाय्याने माहिती गोळा करता येते. पर्याय डॉक इंजिन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सर्च इंजिन. आठवं विधान आहे, रिकामी जागा या देशाने साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था स्वीकारली. पर्याय भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ. नववा आहे, पुढील रिकामी जागा सेवा बँकिंग क्षेत्राशी निगडित आहे. पर्याय क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, टेलिफोन, दूरदर्शन. दहावं विधान, जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेला बदल म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय आयात निर्बंध, भांडवल,
गुंतवणूक, लोकसंख्या वाढ. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला आहे टाटा जगवार लँड रोवर युनायटेड किंगडम, ONGS व्हिएतनाम, मायक्रोसॉफ्ट भारत, नेस्ले उद्योग अमेरिका. दुसरा आहे जागतिकीकरण 1991, जागतिक व्यापार संघटना 1993, गॅट करार 1948. तिसरा आहे विप्रो बहुराष्ट्रीय कंपनी, नेस्ले बहुराष्ट्रीय कंपनी, शेती सेवा क्षेत्र. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले. पर्याय भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, गॅटची निर्मिती, ट्रान्स नॅशनल कंपनीचा उदय, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. त्यासंबंधित बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित याचे पर्याय आहेत. आता उत्तरासंबंधित पर्याय आहेत. फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. फक्त 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. ड सर्व बरोबर आहेत. दुसरा आहे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंबंधात वापरली आहे. पर्याय अ भारत, ब चीन, क फ्रान्स, ड अमेरिका. ड दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. त्यासाठी प्रश्न दिले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. दुसरा आहे अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. तिसरा आहे प्रचंड माल एका देशातून दुसऱ्या देशात घेऊन जाते अशी जहाज. ई आहे गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. ते शब्द आहेत मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन. दुसरा आहे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, गुगल सर्च. तिसरा आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मनी ट्रान्सफर, टेलिफोन. चौथा आहे बजाज, ONGS, डाबर, सिमेन्स. प्रश्न दुसरा अ आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे त्या संकल्पना आहेत भारतातील परकीय गुंतवणुकीची उदाहरणे. ते 4 उदाहरणे त्या बाजूच्या सर्कलमध्ये लिहायची आहेत. दुसरी संकल्पना आहे तंत्रज्ञान. प्रश्न तिसरा आहे खालील विधाने चूक की बरोबर ते सांगून सकारण लिहा. त्यामध्ये पहिला आहे जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. दुसरा आहे जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थाने महत्त्व कमी झाले आहेत. तिसरी संकल्पना आहे जागतिक व्यापार संघटनेमुळे वस्तूच्या आयातीवरील शुल्क निर्बंध करण्यात आले. चौथा आहे जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञान क्रांती झाली. प्रश्न चौथा आहे खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे जागतिकीकरण आणि संस्कृती. दुसरा आहे गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. तिसरा आहे बहुराष्ट्रीय कंपनी आणि ट्रान्स नॅशनल कंपनी. प्रश्न पाचवा आहे खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. त्यामध्ये पहिला आहे जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू कोणते आहेत ते स्पष्ट करा. दुसरा आहे जागतिकीकरणामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये झालेले बदल थोडक्यात विशद करा. प्रश्न 6वा आहे खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. पहिला प्रश्न आहे जागतिकीकरणामुळे राजकीय क्षेत्रात झालेले बदल स्पष्ट करा. प्रश्न 7वा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रश्न आहे जागतिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करा आणि जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. प्रश्न आहे अ भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. ब व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. क ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. अशा प्रकारे आपण वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र या विषयाचे प्रकरण पहिले आणि प्रकरण दुसरे या प्रकरणाची क्वेश्चन बँक या ठिकाणी पाहिली आहे. या पुढील प्रकरणाची क्वेश्चन बँक पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत